गुड मॉर्निंग चिल्ड्रन। सबका नाश्ता हुआ क्या? हाँ, मैं मानती हूँ सब नाश्ता करके बच्चे पाठ सुनने के लिए बैठे हैं। बच्चे, अपने कर्नाटक में तो बहुत सारे प्रसिद्ध स्थान हैं। आपने कौन सी स्थान देखे ऐसा? आपको मालूम है हमारे कर्नाटक में तो बहुत सारे ऐसा प्रेक्षणिक स्थल है देखने के लिए। आपको मालूम है क्या? वो बेंगलुरु नाम लेते ही बेंगलुरु में हमको क्या याद आ जाता है? लाल बाग, कब्बन पार्क, विधान सौदा, ऐसे। और आप लोगों को मालूम होगा कि मैसूर मैसूर नाम बोलते ही हम लोगों को रेशमे की कपड़ा याद आ जाता है पहले, है ना? तो बच्चे, आपने मैसूर कभी देखा है क्या? मैसूर में कौन कौन सी ऐसा प्रेक्षणीय स्थान है? मैसूर नाम लेते ही हमें पहले याद आता है जो वृंदावन गार्डन, KRS वृंदावन गार्डन, है ना बच्चे? ये याद आता है ना? आपने देखा है KRS को? KRS बोलता है तो क्या? कृष्ण राजा सागरा। हाँ, आओ, आपने KRS को जाता है तो आपको मन भर जाता है, क्योंकि उधर का जो वृंदावन गार्डन है वो तो हमारा मन को बहलाता है ना? ಮಕ್ಕಳ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು. ನೀವೆಲ್ಲ ಮೈಸೂರಿಗೆ ಯಾವತ್ತಾದರೂ ಹೋಗಿದ್ದೀರಾ? ಹಾಗಾದರೆ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ನೀವು ಯಾವ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ನೋಡಿರ್ತೀರಿ? ಆ ಮೈಸೂರು ಅರಮನೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ KRS ಅಲ್ವಾ? ಮೈಸೂರಿಗೆ ಹೋದಂಥವ್ರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಅರಮನೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ, ಪ್ರಾಣಿ ಸಂಗ್ರಹಾಲಯನ ನೋಡ್ತಾರೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬೃಂದಾವನ ಗಾರ್ಡನ್ KRSಗೆ ಕೂಡ ಖಂಡಿತ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀರಾ. हमारा KRS तो जगत विख्यात है ಅಲ್ವಾ? ನಮ್ಮ KRS ಅಂತೂ ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಯಾಕೆ? क्योंकि उधर KRS पर कावेरी नदी के लिए हमने एक बांधा बनाया है। वो बांधा बनाने वाले का नाम किसी को पता है क्या? ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿರ್ಬೋದು KRS ಅಂದರೆ ಕೃಷ್ಣರಾಜ ಸಾಗರ ಅಣೆಕಟ್ಟು ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ. ಕಾವೇರಿ ನದಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ. ಆ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿ ಸಾವಿರಾರು ರೈತರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಜಮೀನುಗಳಿಗೆ ನೀರನ್ನು ಹರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಸಾವಿರಾರು ರೈತರು ಇವತ್ತು ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ? ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ವಿಷಯನೇ. ಆದರೆ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿದಂಥವ್ರು ಯಾರು ಅಂತ ನಿಮ್ಗೇನಾದರೂ ಗೊತ್ತಾ? ಇಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿ ಇಷ್ಟು ಜನಕ್ಕೆಲ್ಲ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿದಂಥ ಒಬ್ಬ ಎಂಜಿನಿಯರ್, ಅವ್ರ ನೇಮ್ ಏನಾದರೂ ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ? वही हमारा डॉक्टर विश्वेश्वरैया है। डॉक्टर विश्वेश्वरैया एक महान अभियंता थे. ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯರವರು ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ इंजीनियर, क्योंकि उन्होंने KRS पर एक बांधा बना के हजारों लोगों को उन्होंने प्रयोजन दिलाया है. ಯಾಕೆಂದರೆ ಇಂಥ ಒಂದು ಮಹಾನ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅವರು ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿ ನೀರನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಸಾವಿರಾರು ಜನಗಳಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. उतना ही नहीं, अब हम KRS में जाता है तो KRS में वो फव्वारे जो है, फव्वारे बोलता है तो फाउंटेन्स, उसको देखते ही हम सबको कितना खुश हो जाता है ना बच्चे? आप नहीं देखा है तो ज़रूर आप एक बार मैसूर जाइए और उस KRS को जाइए, उधर वृंदावन गार्डन देखिए और KRS की बांधा देखिए. ये सभी देखता है तो हमको सर्वे विश्वेश्वरಯ್ಯ को एक नमन करने को मन लगता है. ನೀವು ಮೈಸೂರಿಗೆ ಹೋದಾಗ ಇದನ್ನೆಲ್ಲ KRS ಅನ್ನು ನೋಡಿದಾಗ, ಆ ಒಂದು ಬೃಂದಾವನ ಗಾರ್ಡನ್ನ ನೋಡಿದಾಗ, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾರಂಜಿಗಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದಾಗ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದಂಥ ನಮ್ಮ ಎಂಜಿನಿಯರ್
ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯರವರಿಗೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಕೂಡ ನಾವು ಒಂದು ಭಕ್ತಿ ಭಾವದ ಒಂದು ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಅನಿಸುತ್ತೆ. क्योंकि वो इतना छोटा काम नहीं है, वो तो बहुत बड़ा काम है, वो तो उतना आसान भी नहीं है, कितना मुश्किल है ना। एक बांधा बनाने का काम तो उतना आसान नहीं है, बहुत मुश्किल होता है। तो भी हमारा विश्वेश्वरैया ने अपनी बुद्धिमत्ता से देखिए कितना अच्छा सुरक्षित बांधा बनाया है। ನೋಡಿ, ನಮ್ಮ ಈ ಇಂಜಿನಿಯರ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ತಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಚಾಣಾಕ್ಷತೆಯಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ವಾ. तो बच्चे, आज हम सर एम डॉक्टर विश्वेश्वरैया के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। ओके चिल्ड्रन, क्योंकि ये महान इंजीनियर है। ले आइए हम देखेंगे इस महान इंजीनियर का जन्म कहाँ हुआ, कब हुआ, उसके पढ़ाई कहाँ हुई, उसके माता पिता का नाम क्या है, और उन्होंने कैसे बांधा बनाया, और भी उन्होंने क्या क्या काम किए हैं, उस सभी के बारे में आज जानकारी प्राप्त करेंगे। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳ ಬನ್ನಿ, ಇವತ್ತು ಇಂಥ ಒಂದು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಅವರ ಬಾಲ್ಯ, ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಎಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರು, ಯಾವಾಗ ಹುಟ್ಟಿದ್ರು, ಅವರ ಎಜುಕೇಷನ್ ಹೇಗಿತ್ತು, ಹಾಗೆ ಅವರ ಸಾಧನೆಗಳೇನು, ಅವ್ರು ಕಟ್ಟಿದಂಥ ಅಣೆಕಟ್ಟಿನ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲದರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. अपने यहाँ देख रहे हैं ना, ये कौन है? यही हमारा डॉक्टर विश्वेश्वरैया है ना बच्चे। हमारा डॉक्टर विश्वेश्वरैया ने मैसूर राज्य को में तो डॉक्टर विश्वेश्वरैया का नाम किसी को भी पता नहीं है, ऐसा नहीं बोलने का ही नहीं होता है, क्योंकि सबको वो दिमाग में तो बैठ चुके हैं हमारे जो ये विश्वेश्वरैया। बच्चे आइए हम एनिमेशन देखते देखते देखेंगे। डॉक्टर विश्वेश्वरैया, प्रत्येक देश की प्रगति वहां के लोगों की शिक्षा पर निर्भर है। पुरानी बातें पुराने जमाने के लिए थी, खोजो, सीखो और संगठित हो, यह संदेश थे महान इंजीनियर डॉक्टर विश्वेश्वरैया। बेंगलुरु से 60 किलोमीटर दूर एक छोटे से गांव मुद्देनहल्ली में 15 सितंबर सन 1861 को विश्वेश्वरैया का जन्म हुआ। हाँ, आपने देखा ना बच्चा? यस, यहाँ आइए मैं पढ़ते पढ़ते दिखाती हूँ। प्रत्येक देश की प्रगति वहाँ के लोगों की शिक्षा पर निर्भर है। पुरानी बातें पुराने जमाने के लिए थी, खोजो, सीखो और संगठित हो, यहाँ संदेश थे महान इंजीनियर डॉक्टर विश्वेश्वरैया है ना बच्चे। ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಕೂಡ ಅವರ ದೇಶ, ಅವರ ಶಿಕ್ಷಣ, ಅವರ ಒಂದು ಇದ್ರ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುತ್ತೆ. ಅದೆಲ್ಲ ಬಿಡಿ, ಒಂದು ಹಳೆ ಮಾತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂದರೆ, ಏನಾದರೂ ಒಂದು ಹೊಸದನ್ನು ಹುಡುಕಿ, ಹೊಸದನ್ನು ಒಂದು ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡಿ, ಖೋಜೋ, ಹುಡುಕಿ, ಸೀಖೋ, ಕಲಿಯಿರಿ ಹಾಗೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿರಿ. ಈ ಒಂದು ಸಂದೇಶ ನಮ್ಮ ಮಹಾನ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇಂಥ ಮಹಾನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಜನ್ಮವು कहाँ हुआ, आइए देखेंगे। बेंगलुरु से 60 किलोमीटर दूर एक छोटे से गांव मुद्देनहल्ली में 15 सितंबर सन 1861 को विश्वेश्वरैया का जन्म हुआ था। देखिए, इस महान इंजीनियर सर एम विश्वेश्वरैया का जन्म बेंगलुरु से 60 किलोमीटर दूरी पर रहने वाले एक छोटा सा गांव, उस गांव का नाम है मुद्देनहल्ली। मुद्देनहल्ली में 15 सितंबर सन 1861 को
विश्वेश्वरಯ್य का जन्म हुआ। ಇಂಥ ಒಂದು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜನ್ಮವು ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಸುಮಾರು 60 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿ, ಮುದ್ದೆ ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರದ ಹತ್ರ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮುದ್ದೇನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 15, 1861ರಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಜನ್ಮವಾಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲಿ ಜನ್ಮವಾಗುತ್ತೆ? ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ 60 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿ ಮುದ್ದೇನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ 15 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1861ರಲ್ಲಿ ಸರ್ವೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಜನ್ಮವಾಗುತ್ತೆ. डॉक्टर विश्वेश्वरैया प्रत्येक देश की प्रगति वहां के लोगों की शिक्षा पर निर्भर है। पुरानी बातें पुराने जमाने के लिए थी। खोजो, सीखो और संगठित हो। यह संदेश थे महान इंजीनियर डॉक्टर विश्वेश्वरैया। बेंगलुरु से 60 किलोमीटर दूर एक छोटे से गांव मुद्देनहल्ली में 15 सितंबर सन 1861 को विश्वेश्वरैया का जन्म हुआ। इनके पूर्वज आंध्र प्रदेश के कुरुनल जिले के एक गांव मोक्षगुंडम में रहते थे। बाद में विश्वेश्वरैया के पिता मोक्षगुंडम श्रीनिवास शास्त्री मैसूर राज्य में आ गए। परंपरा के अनुसार विश्वेश्वरैया के नाम में भी मोक्षगुंडम जोड़ दिया गया। हाँ बच्चे, अब आपने सुना ना? यस, इनके पूर्वज आंध्र प्रदेश के कुरुनल्लू जिले के एक गांव मोक्षगुंडम में रहते थे। जो हमारा जो विश्वेश्वरैया है उसके पूर्वजों ने, उनके घराने वाले ने आंध्र प्रदेश के कुरुनल जिले के एक गांव मोक्षगुंडम, उस गांव का नाम क्या है? मोक्षगुंडम में रहते थे. ಹೌದು ಮಕ್ಕಳ, ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಪೂರ್ವಜರು ಅಂದ್ರೆ ಅವರ ವಂಶಸ್ಥರು, ಹಿರಿಯಕರು, ಅವರು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದ ಕುರುನಲ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಒಂದು ಹಳ್ಳಿ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ಎಂಬ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದರು. ಅವರ ಪೂರ್ವಿಕರು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದ ಕುರುನಲ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ಎಂಬ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ पूर्वजनरू अल्ली वासवागिद्दरू. बाद में विश्वेश्वरैया के पिता मोक्षगुंडम श्रीनिवास शास्त्री मैसूर राज्य में आ गए और जो विश्वेश्वरैया के जो पिता थे उनका नाम क्या है? मोक्षगुंडम श्रीनिवास शास्त्री. वो मैसूर राज्य में आ गए. लेकिन हमारा जो विश्वेश्वरैया जी है उसके पिता श्रीनिवास मोक्षगुंडम श्रीनिवास शास्त्री मैसूर राज्य को आ जाते हैं. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದ ಕುರುನಲ್ಲು ಜಿಲ್ಲೆಯ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿದ್ದಂತ ಇವರ ತಂದೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಇವರ ತಂದೆ ಹೆಸರು ಏನು? मोक्षगुंडम श्रीनिवास शास्त्री. यस, परंपरा के अनुसार विश्वेश्वरैया के नाम में भी मोक्षगुंडम जोड़ा दिया गया. ऐसा कहते हैं कि वो विश्वेश्वरैया के नाम में भी उसके पूर्वज के जो नाम था मोक्षगुंडम, ये उनके नाम से भी जोड़ा दिया गया. ಏನು ಅವರ ಒಂದು ವಂಶದ ಒಂದು ಹೆಸರಾಗಿತ್ತು ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ಅಂತ ಹೇಳಿ, ಅದು ನಮ್ಮ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿ ಹೋಗಿ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅನ್ನೋದು ಆಗೋಯ್ತು. ಆ विश्वेश्वरैया का पूरा नाम हो गया मोक्षगुंडम विश्वेश्वरैया. आप हमारा विश्वेश्वरैया का नाम क्या हो गया? मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हो गया. है ना बच्चे? आपने देखा है ना, विश्वेश्वरैया को उनके पूर्वज के मोक्षगुंडम नाम से उनका भी नाम मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हो गया. है ना? हाँ बच्चे देखिए, ऐसा विश्वेश्वरैया का बचपन बहुत कठिनाई में बीता. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ
जो अमीर तो नहीं था, वो तो बहुत गरीब था, उनके घर में बहुत ಕಠಿಣಾಯಿ ಥಿ. ನಮಗೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಮಕ್ಕಳ, ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಮನೆ ಏನು, ಅವರ ಮನೆತನ ಏನು ಶ್ರೀಮಂತ ಮನೆತನ ಅಲ್ಲ. ಅವರು ಬಾಲ್ಯವನ್ನ ಬಹಳ ಕಷ್ಟದಿಂದ ಕಳೆದ್ರು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅವರ ಮನೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಅಷ್ಟೊಂದು ಏನು ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಅವರು ಬಹಳ ಕಷ್ಟದಿಂದ ಅವರು ತಮ್ಮ ಎಜುಕೇಶನ್ ಅನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. क्योंकि उनके घरों में उतना वो अमीर ना होने के कारण उनके बचपन बहुत कठिनाई में बीतना पड़ा. ಹಾಗಾಗಿ ಸರ್ವ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವ್ರಿಗೆ ಬಾಲ್ಯದಲ್ಲೇನೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಬದುಕುವಂಥದ್ದು ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಎದುರಾಯಿತು. ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಬಾಲ್ಯದಲ್ಲೇನೆ ನೋಡಿ ಆ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲೇನೆ ಇವರು ಓದಿ ದೊಡ್ಡ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆದ್ರು. जब वे 14 वर्ष के थे उनके पिता की मृत्यु हो गई. देखिए, जब सर्वम विश्वेश्वरैया के 14 वर्ष का बालक था तो उनका पिता का मृत्यु हो जाता है. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಮೊದಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಕಷ್ಟ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತದ್ರಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಸರ್ವೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ 14 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಾಗುತ್ತೆ ಆಗ ಅವರು ತಂದೆಯವರ ತೀರ್ಕೊತಾರೆ. ಅವರ ತಂದೆ ಮರಣವನ್ನ ಹೊಂತಾರೆ. क्योंकि जब विश्वेश्वरैया का 14 वर्ष था उनका पिता का देहांत हो जाता है. है ना बच्चे, यहाँ तो देखिए बचपन, बचपन बोलता है तो क्या, चाइल्डहुड, बाल्य, है ना. और मृत्यु, मृत्यु बोलता है तो क्या, डेड, साऊ. तब वे अपने मामा के यहाँ चले गए. तब विश्वेश्वरैया ने वो क्या करता है, उन्होंने अपने मामा के घर चले जाता है. ಆಗ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ತಂದೆಯ ಮರಣದ ನಂತರ ತನ್ನ ಮಾಮನ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. अपनी पढ़ाई का खर्च निकलने के लिए उन्हें घर घर जाकर ट्यूशन पढ़ाना पड़ता था. देखिए बच्चे, वो जमाने में इतनी छोटा उम्र में ही हमारा सर्वम विश्वेश्वरैया कितना होशियार बालक था, कितना चतुर था. वो घर घर में जाकर ट्यूशन करता था. इससे जो वो कमाई आती थी उनसे वो उन्हें पाकर सर्वम विश्वेश्वरಯ್ಯ ಕಾಲೇಜ್ में ವ್ಯಾಸಂಗ करते थे. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಇಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ಅವರು ತಮ್ಮ ಓದಿನ ಖರ್ಚಿಗೋಸ್ಕರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಮನೆ ಪಾಠವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಮನೆ ಪಾಠದಿಂದ ಏನು ಇವ್ರಿಗೆ ಹಣ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆ ಹಣದಿಂದ ಇವರು ತಮ್ಮ ಎಜುಕೇಶನ್ ಅನ್ನ ನೋಡ್ಕೋತಾ ಇದ್ರು. आप देखिए, तुम्हारे माँ बाप तुम सबके लिए कितना फैसिलिटीज देते हैं, तो भी आप लोग पढ़ने नहीं पढ़ते हैं, आलसी करते हैं. लेकिन हमारा विश्वेश्वरैया को देखिए, बचपन कितना कठिनाई थी. ये 14वां वर्ष बालक था तब उनकी पिता का मृत्यु हो गया था, तो वो अपने मामा के घर चला गए और अपनी पढ़ाई खर्च के लिए घर घर जाकर वे ट्यूशन पढ़ाते थे. है ना. इससे हमें ज्ञात होता है कि सर्वम विश्वेश्वरಯ್ಯ का बचपन कितना मुश्किल था, उन्होंने कितना कठिनाइयों का सामना करना पड़ा. ಇದನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಈಗ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ, ಹೌದು ನಿಜ, ಸರ್ವಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯವರು ಬಾಲ್ಯವನ್ನ ಎಷ್ಟು ಅವರು ಕಷ್ಟದಿಂದ ಕಳೆದಿದ್ದಾರೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅವರು ಓದಿಗೋಸ್ಕರ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟವನ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಈ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ಕೇಳಿದಾಗ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ತುಂಬಾ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಮ್ಮ ಸರ್ವಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಬಗ್ಗೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳ, ಇವತ್ತು ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂತ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನ, तुम्हारी पढ़ाई के लिए उन्होंने अंग्रेजी स्कूल भेजते हैं, आप सब लोगों को अच्छी तरह से यूनिफॉर्म दिलाते हैं, है ना, और आने जाने के लिए ट्रांसपोर्टेशन भी देते हैं, तो भी बच्चे आलसी करते हैं तुम लोग, है ना.
ಈಗ ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ನಿಮಗೆ ಎಜುಕೇಶನ್ಗೋಸ್ಕರ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ. ಒಂದು ಖಾಸಗಿ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಫೀಸನ್ನು ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಇದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ಕೂಡ ಅವರು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ಸ್ಗೆ ಎಲ್ಲ ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಅಲ್ಲ, ಕೆಲವೊಂದು ಮಕ್ಕಳು ಓದಿನ ಕಡೆ ಸೋಮಾರಿತನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. लेकिन बच्चा आलसी हमें अच्छा नहीं है, हम आलसी छोड़कर पढ़ाई की तरफ हमें ध्यान देना चाहिए है ना. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳ, ನಾವು ಆ ಸೋಮಾರಿತನ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ. ನಾವು ಕೂಡ ಆ ಸೋಮಾರಿತನವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಓದಿನ ಕಡೆ ನಾವು ಗಮನವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. देखिए, पढ़ाई के लिए सर विश्वेश्वरैया के पास पैसा नहीं था, तो भी उनके मन में ऐसा था मैं पढ़ाई करूँ करूँ करके ಅಲ್ವಾ. ಈಗ ಸರ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡಬೇಕು, ಆದರೆ ಅವ್ರ ಬಳಿ ದುಡ್ಡಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಅವರು ಮನೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಟ್ಯೂಷನನ್ನು ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ಹಣವನ್ನು ಗಳಿಸ್ಕೊಂಡು ಯಾವ ರೀತಿ ಅವರು ಎಜುಕೇಷನನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಅಲ್ವಾ. ಹಾಗಾಗಿ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ನಾವು ಅದನ್ನು ಸದ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಮಕ್ಕಳ. ಹಾಗಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವ್ಯಾಸಂಗದ ಕಡೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಗಮನ ಹರಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಲ್ವಾ. ಇನ್ಮೇಲೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ತೀರಾ ಅಲ್ವಾ. ಓದಬೇಕು ಮಕ್ಕಳು. बच्चों को पढ़ाने के लिए वे मिलो पैदल चलते थे. देखिए, बच्चों को पढ़ाने के लिए सर विश्वेश्वरैया बहुत दूर जाना पड़ता था. कैसे जाते थे? उसके पास कोई व्हीकल नहीं था, वो पैदल ही चलते थे. ನೋಡಿ, ಸರ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯರವರು ಮನೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಪಾಠ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಅಲ್ವಾ. ಹಾಗಾಗಿ ಏನು ಆ ಮನೆಗಳೆಲ್ಲ ಇವರ ಮನೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಏನು ಇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಬಹಳ ದೂರದಲ್ಲಿ ಆ ಮನೆಗಳು ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಇವ್ರ ಹತ್ರ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಯಾವ ವೆಹಿಕಲ್ ಸಹ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇವರು ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಮನೆ ಪಾಠವನ್ನ ಮಾಡಿ ವಾಪಸ್ಸು ಬರ್ತಾ ಇದ್ರು. देखिए, ऐसे थे हमारा महान अभियान ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಹಾನ್ ಎಂಜಿನಿಯರ್ ನಮ್ಮ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು. विश्वेश्वरैया की प्रारंभिक शिक्षा चिक्कबल्लापुर के मिडिल और हाई स्कूल में हुई. मैंने पहले ही बोला था, सर विश्वेश्वरैया का जन्म बेंगलुरु से 60 किलोमीटर दूरी पर रहने वाले चिक्कबल्लापुर के पास एक छोटा गांव मुद्देना हल्ली में हुआ करके है ना. इसलिए ये विश्वेश्वरैया ने चिक्कबल्लापुर स्कूल में ही उन्होंने प्राइमरी और हाई स्कूल की पढ़ाई करते हैं. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಆಗ್ಲೇ ಹೇಳಿದ್ದೆ, ಸರ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಜನ್ಮಸ್ಥಾನ ಎಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ 60 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರದ ಹತ್ರ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿ ಮುದ್ದೇನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಇವರ ಜನ್ಮವಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಮುದ್ದೇನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಆ ಕಾಲಕ್ಕೆ ಶಾಲೆ ಇಲ್ಲದೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಇವರು ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪ್ರೈಮರಿ ಮತ್ತು ಹೈಸ್ಕೂಲ್ ಎಜುಕೇಷನ್ ಅನ್ನ ಮುಗಿಸ್ತಾರೆ. उच्च शिक्षा के लिए उन्होंने बेंगलुरु सेंट्रल कॉलेज में सन 1875ರಲ್ಲಿ ಇವರು ಪ್ರವೇಶವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಡ್ತಾರೆ. ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಓದಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೆಂಗಳೂರಿನ ಸೆಂಟ್ರಲ್ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಇವ್ರೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ 1875ರಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಸೆಂಟ್ರಲ್ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಇವ್ರೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಡ್ಮಿಷನ್ ಆಗ್ತಾರೆ. उन्होंने उच्च शिक्षा पाने के लिए बेंगलुरु सेंट्रल कॉलेज में 1875 में उन्होंने बेंगलुरु में जो कॉलेज था वहाँ उन्होंने ज्वाइन हो गया. ಇಲ್ಲಿ ಇವ್ರೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ನು ಉನ್ನತ ವ್ಯಾಸಂಗಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸರ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬಂದಂಥ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು 1875ರಲ್ಲಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಇವರು ಅಡ್ಮಿಷನ್ ಆಗ್ತಾರೆ. सन 1880 में लगभग 20 वर्ष की आयु में उन्होंने बीए की परीक्षा विशेष योग्यता के साथ उत्तीर्ण की. देखिए,
ऐसा हमारे सर्वम विश्वेश्वरैया ने 1880 में लगभग उसको 20 वर्ष की उम्र थी, तब उन्होंने बीए की परीक्षा विशेष योग्यता के साथ वो पास हो गए थे। ಹೀಗೆ ಬಂದಂತ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹತ್ತತ್ರ 1880 1880 1880 ಇವರಿಗೆ ಎಷ್ಟಾಗಿರುತ್ತೆ ವಯಸ್ಸು, ಸುಮಾರು 20 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಾಗಿರುತ್ತೆ. ಆ 20 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಾಗೋಷ್ಟರಲ್ಲೇ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು BA ಪದವಿಯನ್ನ ಮುಗಿಸಿರ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವರು ಉತ್ತಮ ಅಂಕಗಳನ್ನ ಪಡೆದು ತಮ್ಮ 20ನೇ ವರ್ಷದೊಳಗಡೆ ಇವರು BA ಅನ್ನ ಮುಗಿಸ್ತಾರೆ. इसलिए मैंने कहा था बच्चा, क्योंकि सर्वे विश्वेश्वरैया का पढ़ाई जो है वो तो नाम लेने को ही नहीं होता है. ನೋಡಿ ನಮ್ಮ ಸರ್ವೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಒಂದು ವ್ಯಾಸಂಗ ಹೇಗಿತ್ತು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ತಾ ಇದ್ರು, ಎಂಥ ಒಳ್ಳೆ ಅಂಕಗಳನ್ನು ಪಡೆದು ಅವರು ತಮ್ಮ 20ನೇ ವಯಸ್ಸಿಗೆ ಅವರು ಇಂಜಿನಿಯರ್ ಅನ್ನ ಮುಗಿಸಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ನೀವೇ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ. ಲೇಕಿನ್ ಬಚ್ಚೆ ये भी कहा जाते हैं, जब विश्वेश्वरैया छोटे बच्चे में पढ़ाई करते तो उनका घर में वो करंट जो बोलते हैं ना, विद्युत बिजली नहीं थे, इसलिए उन्हें पढ़ाई करने का बहुत शौक था हमारा विश्वेश्वरैया को. इसलिए विश्वेश्वरैया बाहर आकर जो स्ट्रीट लाइट जो बोलते हैं ना, उसको विद्युत क्रम में पुराने काल में एक दिया रखा जाता था, क्योंकि आने वाले जाने वाले के लिए रात दिखने के लिए एक दिया रखा जाता था. वो दिया के नीचे उसकी रोशनी में हमारा सर एम विश्वेश्वरಯ್ಯ ಪढ़ाई करते थे. ಮಕ್ಕಳ, ನೀವು ಇದು ಒಂದು ವಿಷಯ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯರವರು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಗಳು ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಓದಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಬೀದಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬದ ಕೆಳಗೆ ಕೂತು ಅಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ಪುಸ್ತಕವನ್ನು ತೆರೆದು ಅದರ ಬೆಳಕಿನಿಂದ, ದೀಪದ ಬೆಳಕಿನಿಂದ ಅವರು ಓದ್ತಾ ಇದ್ರು. ನೋಡಿ, ಓದೋ ಅಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಆದರೆ ಏನು, ಏನಾದರೆ ಏನು, ಓದಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಹಂಬಲ ಇದ್ದಾಗ ಮಕ್ಕಳು ಏನು ಅವ್ರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುತ್ತೆ ಆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಓದ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ಬೀದಿ ಲೈಟ್ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ದೀಪವನ್ನು ಇಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ದೀಪದ ಬೆಳಕಿನ ಕೆಳಗಡೆ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಕುತ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ತಮ್ಮ ವ್ಯಾಸಂಗವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಏನ इसलिए उन्होंने अपने 20 वर्ष के वयु में ही उन्होंने BA की परीक्षा विशेष योग्यता के साथ उत्तीर्ण की थी. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳ, ಇಷ್ಟು ಗಮನ ಇಟ್ಟು ಓದಿದಂಥ ನಮ್ಮ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ತಮ್ಮ 20ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇನೆ ಉತ್ತಮ ಅಂಕದೊಂದಿಗೆ ಅವರು BA ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಕೂಡ ಪಾಸ್ ಮಾಡಿದ್ರು. ಏನ ಬಚ್ಚೆ? तो बच्चे आइए फिर से हम एक बार देखेंगे हमारे विश्वेश्वरैया का जन्म और कहाँ हुआ, उसके पिता का नाम क्या है, वो सभी हम एनिमेशन के द्वारा देखेंगे. आइए. डॉक्टर विश्वेश्वरैया, प्रत्येक देश की प्रगति वहां के लोगों की शिक्षा पर निर्भर है. पुरानी बातें पुराने जमाने के लिए थी. खोजो, सीखो और संगठित हो. यह संदेश थे महान इंजीनियर डॉक्टर विश्वेश्वरैया. नाम में भी मोक्ष कुंडम जोड़ दिया गया. अब विश्वेश्वरैया का पूरा नाम हो गया मोक्ष कुंडम विश्वेश्वरैया. विश्वेश्वरैया का बचपन कठिनाइयों में बीता. जब वे 14 वर्ष के थे, उनके पिता की मृत्यु हो गई. तब वे अपने मामा के यहाँ चले गए. अपनी पढ़ाई का खर्च निकालने के लिए उन्हें घर घर जाकर ट्यूशन पढ़ाना पड़ता था. बच्चों को पढ़ाने के लिए वे मीलों पैदल चलते थे. मैंने कहा था ना बच्चे, उनको पढ़ाई करने के लिए वो गांव-गांव जाते थे. देखिए कितना दूर दूर है, वो उनके पास कोई भी व्हीकल नहीं था. वो तो पैदल ही जाते थे और पैदल ही आते थे. विश्वेश्वरैया की प्रारंभिक शिक्षा चिकबल्लापुर के मिडिल और हाई स्कूल में हुई. उच्च शिक्षा के लिए उन्होंने बेंगलुरु सेंट्रल कॉलेज में सन 1875 में प्रवेश लिया. मैंने वो भी बोला ना,
उनका बाल्य शिक्षण कहाँ हुआ? चिक्कबल्लापुर में हुआ। उन्होंने बेंगलुरु सेंट्रल कॉलेज में 1875 में उन्होंने प्रवेश दाखिल किया। सन 1880 में लगभग 20 वर्ष की आयु में उन्होंने बीए की परीक्षा विशेष योग्यता के साथ उत्तीर्ण की। हाँ, मैंने वो भी बोला ना, उनकी 20 वर्ष की उम्र में ही विश्वेश्वरैया ने बीए का पदवी पा लिया। बच्चे, आज मैं यहाँ तक मेरा पाठ को खत्म करती हूँ। तो बच्चे, अगले कक्षा में फिर हम देखेंगे ये सब भी खत्म होने के बाद विश्वेश्वरैया कहाँ पर गए, उनका क्या वैसा काम है। आज भी हम लोग विश्वेश्वरैया को उतना याद करते हैं और उन्होंने कौन सा ऐसा महत्तर कार्य बनाया है, सभी के बारे में हम अगले कक्षा में उनके बारे में जानकारी प्राप्त करेंगे। ओके बच्चे, आप आज को तो इतना जान लिया ना, विश्वेश्वरैया कौन है, उनका जन्म कहाँ हुआ, उनके पिता का नाम क्या है, ये ना वो सब जान लिया ना बच्चा आज। तो बच्चे, हम अगले कक्षा में और भी विश्वेश्वरैया के बारे में हम देखेंगे। विश्वेश्वरैया ने ऐसा महत्तर कार्य क्या किया है करके हम अगले कक्षा में देखेंगे। ओके चिल्ड्रन, हाँ, अब तक आपने विश्वेश्वरैया जी को देखा है, तो बच्चे आप ऐसा करना है कि अगले कक्षा में आता है तो आपने विश्वेश्वरैया के बारे में आपको क्या पता है वो सब आप जान के आना चाहिए। ओके, हाँ ओके बच्चे, आपको विश्वेश्वरैया के बारे में क्या पता है, उन्होंने क्या किया है, ऐसा महत्तर साधन, सभी के बारे में आप नेक्स्ट क्लास में आना है तो आप जरूर आना।